निवडणुकीत पैशांचा पाऊसच नव्हे तर अतिवृष्टी, पैशांचा वापर करून मतं मागितली जात आहेत। सत्तेचा माज संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय। उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। बाळासाहेब आणि अटलजींनी केलेली युती कायम राहणार, उपमुख्यमंत्री शिंदेंचं रवींद्र चव्हाणांना उत्तर। तर 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, चव्हाणांनी केलं होतं विधान। सिंधुदुर्गात रवींद्र चव्हाणांना युती नको होती, राणे कुटुंबावर त्यांचा वैयक्तिक राग दिसतोय, निलेश राणेंचा आरोप। तर मला पाडण्यासाठी कट कारस्थानं सुरू असल्याचाही दावा। जिल्हा परिषदांसह महापालिकांचा निवडणुकांचा मार्ग मोकळा, नगर परिषद नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार। 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा सोडत काढणार, सूत्रांची माहिती। तर नव्यानं प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागण्याची सुद्धा शक्यता। कोट्यवधी रुपये पाठवून ते मध्येच मुरले तर विकास कधीही होणार नाही, भाजपचा नगराध्यक्ष असेल तर चांगलं काम करता येईल, बदलापूरच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। मुंबई मनपाचे सहाय्यक आयुक्त महेश पाटलांना सक्तीच्या रजेवर पाठवलं, निशित पटेलांकडून मारहाणीचा आरोप झाल्यानंतर महिनाभरासाठी कारवाई, मालमत्ता कक्षाकडून सध्या चौकशी सुरू। सोलापूरच्या एसटी आगार प्रमुखाचं प्रताप सरनाईकांकडून निलंबन, कारवाईनंतरच डोळे उघडणार असतील तर कारवाई करावी लागेल, बस स्थानकाची अवस्था पाहून परिवहन मंत्री संतापले। वडाळा कासार वडवली मार्गावरील विक्रोळी मेट्रो स्टेशन कांजूरमार्ग स्थानकाला जोडणार, पादचारी पुलाच्या बांधकामासाठी 93 कोटी रुपये खर्च अपेक्षित, MMRDA कडून निविदाही जारी। राजेश अग्रवाल राज्याचे नवे मुख्य सचिव, 30 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार, विद्यमान मुख्य सचिव राजेश कुमार हे 30 तारखेला सेवानिवृत्त होणार।